हाय एव्हरीवन, आज आपण या ठिकाणी होळी स्पेशल क्विक पण सुपर फेस्टिव्ह कॉम्बो बनवतो आहे, ज्याच्यामध्ये कॅरेमल शेवयाची खीर, बटाट्याची भजी आणि गरमागरम पुऱ्या आपण बनवणार आहोत। त्यासाठी या शेवया तुपामध्ये खरपूस भाजून घेतलेल्या आहेत आणि त्याच कढईमध्ये मी फुलक्रीम मिल्क या ठिकाणी गरम करायला ठेवले। त्याच्यामध्ये मी साखर ॲड करून घेतले आणि काही केसरच्या गाड्या देखील ॲड केलेल्या आहेत, ज्याच्याने दूध गरम होईपर्यंत, उकळेपर्यंत त्याला केसरचा फ्लेवर ॲड होऊन जाईल। त्याच्यानंतर आपल्याकडे एक मस्त जुगाड आहे, जो म्हणजे दुधाचा मसाला, एव्हरेस्टचा मिल्क मसाला याच्यामध्ये मी ॲड करून घेतला, ज्याच्यामुळे सुकामेवा ॲड करण्याची गरजच भासत नाही। सो एकीकडे मी पीठ देखील मळून घेतलेलं आहे फास्ट एकदम, आणि भजी बटाट्याची बनवण्यासाठी या ठिकाणी मी सगळं मिश्रण ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं आहे। सो एकीकडे आता शेवया ज्या आपल्या तयार होत्या त्या मी आता ह्या दुधामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत। तोपर्यंत साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। सो तुम्ही बघू शकता, एकीकडे खीर आपली ऑलमोस्ट बनत आलेली आहे आणि अतिशय छान असा केसरचा कलर देखील त्याला सुटलेला आहे आणि शेवया देखील ऑलमोस्ट थोड्याफार प्रमाणात शिजत आलेल्या आहेत। आता ते आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायच्यात। सो साईडला मी पुऱ्या तळून घ्यायला देखील स्टार्ट केलेला आहे। कॉर्पोरेट लाईफ किंवा डेडलाईन्सच्या मध्ये अडकून सणाचा गोडवा कमी होऊ नये म्हणून हा जो काही क्विक असा जुगाड मी या ठिकाणी केला तो अत्यंत यशस्वी झालेला आहे। सो अगदीच अर्ध्या तासामध्ये माझ्या ह्या आता सपोज पुऱ्याही झालेल्या आहेत आणि एकीकडे बटाट्याची भजी बनवायला मी घेतले। स्पेसिफिकली त्याच्यामध्ये मी लसूण ठेचून ॲड केलं आणि कोथिंबीर देखील ॲड केली आहे, जे मोस्टली एक वेगळं कॉम्बिनेशन आहे आणि ते इतकं टेस्टी लागतं की तुम्ही बनवाल तर नेहमी बनवत राहाल। सो आता आपले हे अतिशय चटपटी तसे भजी देखील बनवून तयार झालेले आहेत आणि कुरडे देखील तळून झालेले आहे। आता ह्या खिरीमध्ये मी कॅरेमेल बनवलेलं आहे साखरेचं, आणि ते मी याच्यामध्ये शेवटी ॲड करून घेते। तुम्ही बघू शकता कॅरेमेलमुळे एक अतिशय रिच असा फ्लेवर आणि टेस्ट या खिरीला येते। आणि आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत हळूहळू। तुम्ही बघू शकता त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि अतिशय रिच अशी आपली कॅरेमेल शेवयाची खीर बनवून तयार झालेली आहे। सो फायनली तुम्ही बघू शकता अतिशय अर्ध्या तासामध्ये हा नैवेद्य आणि होळीची तयारी या ठिकाणी झालेली आहे। पुरणपोळीच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ दिस तुम्ही अगदी क्विक असा फास्ट हा जुगाड, जो अतिशय टेस्टी आणि जबरदस्त अशी टेस्ट या सगळ्या जेवणाला आलेली आहे। सो तुम्हाला स्पेशली वर्किंग वुमनला हा जुगाड कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा।